आणि खरोखर प्रियांनो आपल्याला सर्व शापातून बंधनातून मुक्त केलं. प्रियांनो आपल्याला विशेष करून त्या नरकातून मुक्त केलं की खरोखर ज्या नरकामध्ये आपण युगानुयुग त्या वेदना सहन करणार होतो, पण आता आपण युगानुयुग त्या स्वर्गामध्ये येशू बरोबर प्रियांनो आपण आनंद करणार आहे. हालेलुया. तर किती अद्भुत चमत्कार त्या प्रभू येशूने केला, किती अद्भुत कार्य त्या परमेश्वराने केलं. आणि म्हणून प्रियांनो आपण त्या परमेश्वराची नेहमी स्तुती, नेहमी त्याला धन्यवाद देतो, कारण प्रियांनो खरोखर त्या योग्यतेचा तो आहे. हालेलुया. यावेळेस प्रियांनो प्रार्थना करून आजच्या सभेला आपण सुरुवात करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपण प्रार्थना करूया. ओ रबा खांदाराबा रियांदोरो रियांदाराबा. पिता आम्ही धन्यवाद देतो, आजची पूर्ण सभा पित्या तुझ्या हातामध्ये घेतलीच धन्यवाद देतो. पित्या आज प्रत्येक तुझे लेकर प्रभू गुगल मीट वर, युट्यूब वर सभा बघणारे प्रत्येकाला पिता तुझ्या सामर्थ्याने अभिषेकाने भरलंस, दर्शन तू दिलंस. प्रत्येकाला प्रभू आत्मिक रीतीने बलवान केलंस. प्रत्येक सैतानाचं बंधन नष्ट झालेलं आहे. पिता तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनावर मुक्त झालेला आहे. ही पूर्ण सभा पित्या तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद देतो. आणि पित्या आजची स्तुती, आराधना, वचन, साक्षी अर्पण सर्व काही तुझ्या आत्म्याने आम्हाला लीड केलंस. या सभेविरुद्ध आमच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आम्ही येशूच्या नावामध्ये बांधत आहे. या जागेमध्ये आम्ही पूर्णपणे तुझं राहणार आहे. सर्व गौरव पित्या आम्ही तुला येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. प्रियांनो आपण त्या परमेश्वराला महिमा देऊया. यावेळेस आपल्यामध्ये विशाल आहे आणि विशाल आज आपल्याला परमेश्वराची स्तुती आणि आराधनेमध्ये लीड करतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो या प्रियांनो आपण सर्वजण मिळून काही गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला आदर देऊया, त्याला महिमा देऊया, कारण की आपला परमेश्वर हा महान आहे. प्रियांनो प्रभू येशू आपल्यासाठी या पृथ्वीवर आला. अजून त्याने आपले सर्व पाप स्वतःवर घेतले आणि आपल्याला त्याने पापांपासून आणि या जगातील प्रत्येक सैतानाच्या प्रत्येक शक्तीपासून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. आणि त्याने आपल्याला हा दिवस दिला की आपण त्याची स्तुती करावी, आपण त्याची स्तुती आणि आराधना ही नाचून गाऊन करावी म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या प्रियांनो आपण एक गीत गाऊया आणि या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची. माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. हालेलुया, 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 हालेलुया.
किती महान बापाच्या काचेतून सोडविते येशूचे रक्त किती महान बापाच्या काचेतून सोडविते येशूचे रक्त किती महान बापाच्या काचेतून सोडविते येशूचे रक्त किती महान बापाच्या काचेतून सोडविते हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी वाऱ्यातून सोडविते 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 हालेलुया हालेलुया Hallelujah, 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 hallelujah. गाऊनी स्तुती करू ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया 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 हालेलुया हालेलुया Hallelujah, 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 oh hallelujah, hallelujah, येशूचे रक्त किती महान बापाच्या काचेतून सोडविते 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 हालेलुया हालेलुया Hallelujah, 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 hallelujah. आपण सर्वजण आपले दोन्ही हात एकत्र करूया. आणि सर्वजण माझ्या मागे कबूल करा. प्रभू येशू धन्यवाद.
तुझ्या मोलवान रक्ताच्या तुझी द्वारे मूलगान रक्ताच्या द्वारे माझे सर्व पाप क्षमा माझे कर. सर्व पाप क्षमा. प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या मोलवान रक्ताच्या तुझी द्वारे मूलगान रक्ताच्या द्वारे मला सैतानाच्या मला गुलामगिरीतून सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस. मुक्त केलंस. मरणातून मरणातून मुक्त केलंस. मुक्त केलंस. मला सार्वकालिक जीवन दिलंस. सार्वकालिक जीवन. म्हणून धन्यवाद. म्हणून धन्यवाद. जोरात टाळ्या हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, खरोखर देवाचं वचन म्हणतं की तो आपल्या स्तुती स्तवनामध्ये विराजमान होतो. हालेलुया. आणि ज्या रीतीने आपण स्तुती करत आहोत, आराधना करत आहोत, परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आलेली आहे. हालेलुया. ज्या ज्या वेळेस आपण स्तुती आणि आराधना करतो ना, त्याचं जे स्वर्ग आहे ते स्वर्ग आपल्यामध्ये उतरून येतो. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, या आपण आणखीन एक गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला उंच करूया, त्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलवूया. आपण ते गीत गाऊया, आया हूं मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. आज तुम्हें यीशु कुछ ऐसा
महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ जिसकी महिमा करे झंडे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ जिसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ जिसके दीवारे झंडे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ वो 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 मौजूद है यहाँ हालातों से डर थोड़ा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर हालातों से डर थोड़ा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर जितने बीमार है जगे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ जितने बीमार है जगे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ वो 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 मौजूद है यहाँ आज तो मैं यीशु कुछ ऐसा गाऊंगा आज तो मैं यीशु कुछ ऐसा नाचूंगा आज तो मैं यीशु कुछ ऐसा गाऊंगा आज तो मैं यीशु कुछ ऐसा नाचूंगा शांति का राजा तू बादशाह मौत को तूने हरा दिया शांति का राजा तू बादशाह मौत को तूने हरा दिया तू जो जिंदा है मैं झूमूंगा यीशु मैं झूमूंगा यीशु मैं झूमूंगा मैं यहाँ यीशु तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना आया हूँ मैं यहाँ मैं आशिक तेरा यीशु मैं आशिक तेरा मैं आशिक तेरा यीशु आशिक तेरा आशिक तेरा यीशु आशिक तेरा आशिक तेरा यीशु मैं आशिक तेरा Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah. हालेलुया Hallelujah. प्रेज द लॉर्ड प्रियांनो खरोखर देवाचं वचन म्हणताना की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेले आहे तिथे मी उपस्थित आहे प्रेज द लॉर्ड प्रियांनो आपल्या या स्तुतीच्या द्वारे वर्शिपच्या द्वारे प्रभू येशूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे हालेलुया तर या प्रियांनो या उपस्थितीमध्ये आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया एक शेवटचं गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया धन्यवाद येशूला धन्यवाद येशू
माझ्यासाठी क्रूसावरती
धन्यवाद येशू तुला 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus. We praise you. धन्यवाद 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 पिता तुझ्या नावाला महिमा आदर सन्मान राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू पिता आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस या जागेमध्ये हजर आहेस आणि पिता आम्हाला माहिती आहे केवळ तुझ्या पुत्राच्या बलिदानाच्या द्वारे केवळ त्या येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे पिता रक्ताच्या द्वारे आम्ही निष्पाप निर्दोष निष्कलंक आणि पवित्र बनलो आम्ही तुझे लेकर बनलो आहोत पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत धन्यवाद 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 Hallelujah we praise you Oh Rabba Kanda Rabba Riyanda Rabba Riyanda धन्यवाद येशू Thank you Hallelujah येशू गाना हो मेरी शिफा है दवा लोगों की ये दवा है येशू गाना हो मेरी शिफा है दवा लोगों की ये दवा है येशू गाना हो मेरी शिफा है येशू का लहू मेरी शिफा है तमाम रोगों की ये दवा है येशू का लहू मेरी शिफा है तमाम
आए, हर एक बाधा से मुझे बचाए। मैं जब पुकारूं ये मुझ पे आए, हर एक बाधा से मुझे बचाए। मेरी तसल्ली मेरी बका है, यीशु का लहू मेरी शिफा है। तमाम रोगों की ये दवा है, यीशु का लहू मेरी शिफा है। तमाम रोगों की ये दवा है, यीशु का लहू मेरी शिफा है। बचाई इसने हयात मेरी, बनी सी से बात मेरी। बचाई उसने हयात मेरी, बनी सी से बात मेरी। ये रास्ता नजात का है, यीशु का लहू मेरी शिफा है। तमाम रोगों की ये दवा है, यीशु का लहू मेरी शिफा है। तमाम रोगों की ये दवा है, यीशु का लहू मेरी शिफा है। Bye.
तुझ्या समान कोणच नाही, तुझ्यासारखा प्रेम करणार कोणच नाही प्रभू येशू, तुझ्यासारखं शांती देणार, आनंद देणार, आमचे दुःखाचे अश्रू आनंदात बदलणार कोणच नाही येशू. आज आम्ही आमचं सर्वस्व तुला समर्पित कबूल करतो प्रभू येशू. तूच आमचा देव, तूच आमचा प्रभू, तूच आमचा मालक, तू आमचं सर्वस्व आहे. आज प्रभू येशू तुझ्या समोर नतमस्तक आणि केवळ तुझं गौरव आमच्या सर्वांच्या पाय. ओ रियांदारा बारिया सोदरे बेरिया खांडरा बासी प्रभू, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला प्रत्येकाला बरोबर धन्यवाद. ओड्रा बारियांद्रे बेसिया, या क्षणी तो परमेश्वर सर्व बंधन, सर्व शाप तोडतो, सर्व आजार आणि विकार तो नष्ट करतो. तो परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्याने स्पर्श करतो. प्रभूचं सामर्थ्य सर्व सैतानाचं जोखड तोडून टाकते. प्रभूचं सामर्थ्य भोग्य देते. ओ डियांदरे जिंद्राबासी ट्राबारिया, प्रभू तू प्रत्येकाला तुझ्या लेकरांना स्पर्श केलंस, आम्ही धन्यवाद. ही पूर्ण वेळ मी तुझ्या हातावर येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, येशू समान कोणच नाही आणि होणार पण नाहीये, होऊ शकत नाही. हालेलुया. कारण तो खरा, म्हणजे मी असं बोललो ना, तो एकच खरा आहे की जो प्रेम आहे. हालेलुया. आणि तो जे प्रेम आपल्यावर करतो तसं प्रेम कोणच करू शकत नाही, कोणताच मनुष्य करू शकत नाही, या जगातील कोणीही करू शकत नाही जे प्रभू येशूने आपल्याला. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आज आपण प्रभूच्या मेळाव्यामध्ये भाग घेणार आहोत. यावेळेस प्रियांनो, आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आणि आपण प्रभूच्या मेळाव्यामध्ये आज भाग घेणार आहोत. हालेलुया. आणि होईल तर खरोखर परमेश्वराची कृपा जर झाली, आपण प्रत्येक संडेला आपण प्रभूच्या मेळाव्यामध्ये भाग घेणार आहोत. हालेलुया. ओके. त्यावेळेस प्रियांनो, आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आणि आज आपण योहान याचा 6वा अध्याय, योहान याचा 6 अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो इथे काय वचन आपण वाचणार आहोत. यास आपण 53 पासून सुरुवात करूया आणि 58 पर्यंत वचन वाचूया. यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. हालेलुया. याने आपण पाहतो येशू बोलत आहे की तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. ऑफकोर्स तुम्हाला माहिती प्रियांनो, आपण येशूचा देह आणि येशूचं रक्त खाऊ शकत नाही, पण त्याचा असा अर्थ आहे की आपल्याला येशूच्या बलिदानावर आणि त्याच्या रक्तावर विश्वास ठेवायचा. हालेलुया. जर आपण ह्याच अध्यायामध्ये जर पुढे वाचलं, येशू बोलला, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहे. हालेलुया. म्हणून इथे येशू त्याचं शरीर खाण्याविषयी आणि रक्त पिण्याविषयी म्हणत नाहीये, तर तो म्हणत आहे की आपल्याला त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवायचा, त्याच्या मोलवान रक्तावर विश्वास ठेवायचा.
त्याने जे फटके आपल्यासाठी खाल्ले की ज्याद्वारे आपल्याला आरोग्य मिळाले, त्या आरोग्यावर विश्वास ठेवायचा. त्याने जे रक्त सांडलं की त्या रक्ताच्या द्वारे आपण अंधकाराच्या सत्तेमधून आपण मुक्त झालो आहोत, त्या रक्तावर विश्वास ठेवायचा. हालेलुया. आणि खरोखर येशू ख्रिस्त म्हणाला ना, जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवेन. सर्वात मोठा आणि पहिला आशीर्वाद. हालेलुया. जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. आणि महत्वाची गोष्ट, शेवटचा दिवस म्हणजे तुम्हाला माहिती, ज्यावेळेस येशू येणार आहे. हालेलुया. प्रियांनो, ज्या सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय ते जिवंत होणार आहे. आणि प्रियांनो, त्यांना एक साधारण शरीर नाही, त्यांना एक गौरवी शरीर मिळालं. हालेलुया. पण इतकंच नव्हे, पुढे म्हटलं, जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. दुसरा आशीर्वाद, ज्यावेळेस आपण मेच्यामध्ये भाग घेतो, तो येशू आपल्यामध्ये राहतो आणि आपण त्या येशू. हालेलुया. तिसरी महत्वाची गोष्ट इथं आपण पाहतो, जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. हालेलुया. देवाचं जीवन आपल्याला मिळालं की आपण पापावर विजय मिळवावा. हालेलुया. कारण मरण हे पापामुळे येतं, पण जो या मेच्यामध्ये भाग घेतो त्याला देव त्याच्या आत्म्याने अभिषेकाने भरतो आणि खरोखर त्या आत्म्याच्या द्वारे प्रियांनो आपण पापावर विजय मिळवतो. पुढे म्हटलं की शेवटचा भाग मी वाचतो, ही भाकर जो खातो तो सर्वदा जगेल. आमेन. ज्यावेळेस आपण ही भाकर खातो आपण कधीही मरणार नाही. हालेलुया. खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद. प्रियांनो, आपण यावेळेस प्रभूच्या मेजामध्ये भाग घेऊया आणि मेजामध्ये भाग घेण्यासाठी दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट, बायबल सांगतं येशूने आपल्यासाठी आपल्या पापासाठी बलिदान केलं. मग बायबल सांगतं प्रियांनो, आपण पापाचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. आज कोणतीही गोष्ट जी तुम्हाला परमेश्वर दाखवत असत की माझ्या जीवनामध्ये ही चुकीची गोष्ट आहे, तर प्रियांनो यावेळेस आपण ती गोष्ट कबूल करून सोडून टाकूया. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रियांनो, आपण सर्वांना क्षमा करूया. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्ही जिथं कुठं आहात, तुम्ही तुमच्या घरामध्ये उभं राहा, सर्वजण उभं राहा आणि यावेळेस प्रियांनो आपण आत्मपरीक्षण करूया. आपण सर्वांना क्षमा करा. तुमच्या अंतःकरणामधून सर्व प्रकारचा राग, कडूपणा, द्वेष दूर करा. प्रियांनो, दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनामध्ये जर कोणतेही पाप आहे कबूल करून ते सोडून टाका. यास आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि आत्मपरीक्षण करूया. सर्वांना क्षमा करा. आपल्या अंतःकरणामधला राग आपण दूर करूया. आपण आपलं पाप कबूल करून सोडून टाकूया. यस प्रियांनो, आपण प्रार्थना करूया आणि यावेळेस आपल्यामध्ये सिस्टर अनिला यावेळेस पुढे प्रार्थना करू. प्रभूने आपल्याला या मेजामध्ये भाग घेत असताना त्याची कृपा आपल्याला द्यावी. प्रभूने आपल्याला सर्वांना आज क्षमा करण्यासाठी त्याची कृपा द्यावी, एक पवित्र जीवन जगण्यासाठी त्याचं सहाय्य. हालेलुया. स्तुती स्तुती, धन्यवाद 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 येशू. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो बाबा की ही वेळ तू आम्हाला दिलीस, ही संधी तू आम्हाला दिलीस की आम्ही सर्वजण एकत्रित येऊ, तुझ्या मेहनामध्ये भाग घ्यावा. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही सर्वजण आत्मपरीक्षण करत आहोत बाप्पा. आम्ही सर्वजण आज जे पण तुला न आवडणाऱ्या गोष्टी त्याचा त्याग करत आहोत. तू आमच्या अंतःकरणाची, मनाची तयारी केलीस, धन्यवाद देत आहे. तू
आम्हाला सहाय्य केलंस पित्या, की आमच्या ज्या तुला नको असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आमच्यामध्ये त्या तू काढून टाकण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस. तुझी शक्ती तू आम्हाला दिलीस. तू तुझ्या शक्तीने हे केलेलं आहेस. तू हे पूर्णपणे आम्हाला निर्दोष, निष्पाप, निष्कलंक केलेलं आहेस. आणि पित्या तुला आवडणार असं तू आम्हाला बनवत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आणि नेहमी पित्या पापाचा त्याग करून सरळ मार्गाने नीतीने चालणारे लोक बनावं म्हणून तू आम्हाला विशेष सहाय्य कर आणि मदत कर. तुला न आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा आज आम्ही त्याग करत आहोत. आज आम्ही आमचं अंतःकरण बाप्पा येशूच्या रक्ताने धुवून स्वच्छ तू कर अशी आम्ही प्रार्थना करत आहे तुझ्याजवळ. हो धन्यवाद देत आहे बाप्पा, आम्हाला त्या पवित्र मार्गामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा पुरवलीस, तू सहाय्य केलंस, म्हणून धन्यवाद देत आहे. आज आम्ही सर्वांना क्षमा करते बाप्पा. जसं तू सांगितलंस की बाप्पा तुम्ही क्षमा करा, जशी मी तुमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे तशी तुम्ही देखील एकमेकांना क्षमा करा. आज आम्ही प्रत्येकाला क्षमा करत आहोत बाबा. आज हो बाप्पा आमच्या विरुद्ध कोणी किती जरी वाईट वागलं असेल बाप्पा, तरी आज आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करत आहोत बाप्पा. कारण आज आम्ही पापी असताना देखील तू आम्हाला क्षमा केलंस. तू आम्हाला निर्दोष, निष्पाप, निष्कलंक, पवित्र केलंस, तुझ्यासाठी वेगळं केलंस, यासाठी की आम्ही तुझे गुण प्रसिद्ध करावे, आम्ही देखील लोकांपुढे एकिता ठेवावा. हो बाप्पा, तर आम्हाला सहाय्य कर की आम्ही पित्या त्या प्रीतीमध्ये, प्रेमामध्ये चालावं, क्षमेमध्ये क्षमा करणारं बनावं, दीन आणि नम्र बनावं, म्हणून तू आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर बाप्पा. आज आम्ही मेज घेत असताना आम्ही आज आठवण करत आहोत बाप्पा की तू आमच्या पापांसाठी जे अति भयंकर मरण क्रूस खांबावरचं ते तू सहन केलंस केवळ आमच्यासाठी बाप्पा, कारण तू आमच्यावर खूप प्रीती करतोस बाप्पा. आणि धन्यवाद देत आहे की तू आमच्यासाठी तुझ्या रक्ताचा एक एक थेंब सांगतोस. ही आठवण म्हणून आम्ही जो मेज घेणार आहोत, जी भाकर आज आम्ही घेणार आहोत हो बाप्पा, जो द्राक्षरस आम्ही घेणार आहोत बाप्पा, त्याची आज आम्ही आठवण करत आहोत. आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा की तू आम्हाला सहाय्य केलंस हा मेज घेण्यासाठी. आणि तसंच जे ऑनलाईन आहेत सर्व बहीण भाऊ त्यांना देखील तू सहाय्य केलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. या स्त्रियांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये असताना मी तुम्हाला जसं मेसेज पाठवला होता, तुम्ही पाणी घेऊ शकता आणि तुम्ही प्रियांनो चपाती घेऊ शकता, भाकर घेऊ शकता. यावेळेस प्रियांनो आपण प्रभूच्या मेजामध्ये आपण भाग घेणार आहोत. जी भाकर आहे प्रियांनो, जी जे येशूच्या शरीराचं प्रतीक आहे, हालेलुया, ते आपण घेणार आहोत. आणि जो प्याला आहे ना, येशूने जे रक्त आपल्यासाठी सांडलं त्याचं हे प्रतीक आहे. प्रियांनो आपण ह्या प्याल्यामध्ये आपण भाग घेणार आहोत. हालेलुया. यावेळेस सर्वात प्रथम हालेलुया देवाचं वचन सांगते, येशूने भाकर घेतली, ती मोडली आणि म्हटले हे माझं शरीर आहे, ते तुमच्यासाठी मोडण्यात आलं. तर खरोखर प्रियांनो, येशूच्या मोडलेल्या शरीराच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झालेले. त्या मोडलेल्या शरीराच्या द्वारे प्रियांनो आपल्याला पूर्ण आरोग्य मिळालेले. यावेळेस प्रियांनो आपण हे शरीर येशूचं आपण खाऊया आणि विश्वास करूया की येशूला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालं. आपण सर्वजण ही भाकर खाऊ. प्यानो तसंच बायबल सांगते, येशूने प्याला घेतला आणि प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तामध्ये झालेला नवीन करार. या येशूच्या रक्तामुळे प्रियानो आपले सर्व पाप क्षमा झालेले आहोत. देवाने आपल्याला नवीन हृदय दिलेले, आपल्याला नवीन उत्पत्ती बनलेलो आहोत. पण इतकंच नव्हे, देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला. ही आठवण करत असताना की मी सर्व पापातून मुक्त आहे, मी नवीन उत्पत्ती आहे. आपण सर्वजण मिळून हा प्याला घेऊ. O Rabakanda Rabba Riando Robo Soko Rianda Rabba. O Rianda Rabba Rianda Rabba Shide Rianda Rabba Riando Robo. O Zebria Rianda Rabba.
रबा खांदा रबा धन्यवाद रबा शिबेरियांदा रबा यांदा रबा ओ रबा खांदा रबा यांदा रबा यांदा रबा पिता मी तुझ्या नावाला गौरव महिमा आदर सन्मान की तुझ्या इकडे सुंदरच्या त्या बलिदानाच्या द्वारे हो आमचे सर्व पाप आज क्षमा झाले आम्ही निष्पाप निर्दोष निष्कलंक आणि पवित्र बनलो आम्ही नवीन उत्पत्ती बनलो आम्ही धन्यवाद देतो या बलिदानाच्या द्वारे येशू तुझ्या रक्ताने तो आम्हाला अंधाराच्या सत्तेतून बाहेर काढ प्रभू तू आम्हाला तुझ्या प्रकाशामध्ये घेतलंस आम्हाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस आम्हाला तुझ्या सर्व आशीर्वादाने भरलंस आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद सर्व गौरव सर्व सन्मान सर्व महिमा किती आम्ही तुला सर्व आदर किती आम्ही तुला आम्ही धन्यवाद देतो की प्रभू येशू तुझ्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला नवीन जीवन आम्हाला स्वर्गीय जीवन आम्हाला सार्वकालिक जीवन आज मिळालं धन्यवाद येशूच्या नावात आमेन हालेलुया हालेलुया याच प्रियांनो आपण प्रभूच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत आणि खरोखर तो परमेश्वराने आपल्या सर्वांबरोबर त्याच्या वचनातून बोलावं म्हणून याच प्रियांनो आपण प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर प्रियांनो खरोखर आपण देवाचं वचन आज ऐकणार आहोत आणि हे वचन आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य यावेळेस आपण प्रार्थना पिता आम्ही धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील पिता आज तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वादित केलंस तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्व बंधनातून मुक्त केलंस सर्व शापातून मुक्त केलंस तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला बलवान केलंस तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला विजयी केलंस तुझ्या सत्याने सर्व बंधनं तोडून टाकलेस म्हणून आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद सर्व गौरव आम्ही तुला देतो येशूच्या नावात आमेन परमेश्वराचं वचन ते जीवन येशू ख्रिस्त बोला ना जे वचन मी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहे हालेलुया माइक्रोफोन बंद हालेलुया या स्त्रियांनो आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया खरोखर देवाचं वचन आज आपल्याला आशीर्वादित करणार आहे या वचनाच्या द्वारे प्रियांनो आपण विजयी बनणार आहोत खरोखर हालेलुया कीबोर्डचा आवाज हालेलुया हालेलुया या स्त्रियांनो आपण वचनामध्ये जाऊया आणि आज सर्वात प्रथम आपण जो विषय मागच्या वेळेस सुरू केला प्रियांनो आपण बघितलं की आपल्याला जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो माणूस शापित आहे आणि आपण बघितलं प्रियांनो बायबलमध्ये जे सर्वात मधोमध असलेलं वचन आणि आपण ते बघितलं प्रियांनो की जो माणसावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे खरोखर प्रियांनो केवळ ज्यावेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो त्यावेळेस आणि केवळ त्यावेळेस प्रियांनो आपण एक आशीर्वादित जीवन जगू शकतो कारण आपण पाहिलं इर्मिया 17 म्हटलेले आहे की जो माणसाला आपला बाहू बनवतो जो माणसावर भरोसा ठेवतो जो आपल्या बाहूवर भरोसा ठेवतो तो माणूस शापित आहे हालेलुया आणि म्हणून आपण बघितलं प्रियांनो आपल्याला त्या परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या परमेश्वरावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे कारण खरोखर प्रियांनो भरोसा ही खूप महत्वाची गोष्ट आहे हालेलुया आणि खरोखर म्हणून ना की आपल्याला नेहमी
त्या परमेश्वराची वाट बघायची आहे, त्याला आपल्याला धरून राहायचंय. हालेलुया. तर सर्वात प्रथम आजचं वचन आपण सुरू करत असताना आपण दुसरे शमूएल याचा 22 अध्याय, दुसरे शमूएल याचा 22 अध्याय आणि यावेळेस 3 वचन आपण वाचूया. 3रं वचन, पाटील इथं सांगतं, माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करीतो, तो माझे कवच, माझे तारंग शृंग, माझा उंच बुरुज, माझे शरणस्थान आहे. माझ्या उद्धारकर्त्या घातापासून तू मला रक्षितोस. हालेलुया. खरोखर प्रियांनो, हे जे स्तोत्र आहे आपण पाहतो, हे दाविदाने म्हटलेले हे स्तोत्र आहे. आणि आपण पाहतो या स्तोत्रामध्ये आपण पाहतो ना की दावीद म्हणत आहे त्या परमेश्वराला की तो देव माझा दुर्ग आहे, तो माझा आश्रय, माझं कवच आहे, माझं तारण शृंग आहे. हालेलुया. आणि माझा भरोसा आहे. हालेलुया. खरोखर ना आपण बघितलं की आपल्याला त्या परमेश्वरावर भरोसा ठेवायचा. आणि खरोखर जे लोक परमेश्वरावर भरोसा ठेवतात तो परमेश्वर, हालेलुया, इथं जसं बायबल सांगतं ना की तो त्या लोकांचं कवच बनतो. याच अध्यायामध्ये अजून एक वचन आपण वाचूया ना, आपण 31 वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे, परमेश्वराचे वचन कसाच लागलेले आहे, त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो परमेश्वर कोण आहे? ढाल आहे. हालेलुया. आश्रय म्हणजेच भरोसा करणाऱ्या, जे परमेश्वराचा भरोसा करतात, जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, खरोखर तो परमेश्वर त्यांची ढाल बनतो, परमेश्वर त्यांचं संरक्षण करतो, परमेश्वर त्यांचं कवच बनतो. हालेलुया. ऍक्च्युअली इंग्लिश बायबल मध्ये हे वचन जरासं वेगळं लिहिलेलं आहे ना, आणि माझी इच्छा आहे की आपण इंग्लिश मध्ये सुद्धा हे वचन वाचावं. आपण जर दुसरे शमूएल आणि दुसरे शमूएल याचा 22 अध्याय आणि 31 वचन. प्रियांनो, इथे असं म्हटलेलं आहे की as for God his way is perfect, the word of the Lord is tried, his buckler to all that trust in him. बायबल मध्ये इथं म्हटलंय his buckler to all them that trust in him, जे त्याच्यावर भरोसा ठेवतात त्यांचं तो कवच बनतो. हालेलुया. जे परमेश्वरावर भरोसा ठेवतात परमेश्वर त्यांचं काय बनतो? कवच. हालेलुया. आपल्या मराठी बायबल मध्ये जरासं वेगळं लिहिलं की ढाल बनतो, पण ढाल आणि कवच यामध्ये खूप फरक आहे. ढाल तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ढाल ती गोल असते. हालेलुया. पण कवच म्हणजे वेगळी गोष्ट आहे. कवच म्हणजे डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण संरक्षण. कवच म्हणजे एक मोठी ढाल असायची. हालेलुया. जे रोमचे जे सैनिक होते ते विशेष करून वापरायचे आणि पूर्ण शरीरा इतकी मोठी ती ढाल असायची. हालेलुया. की खरोखर ते ज्यावेळेस युद्धामध्ये उभे राहायचे ते पूर्ण ढाल त्यांच्या डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत ती ढाल पुढे करायची. शत्रूंनी कितीही प्रियांनो जे बाण मारू द्या किंवा काहीही करू द्या प्रियांनो, त्यांना कोणताही इजा होत नव्हती. आणि बायबल सांगते जे लोक परमेश्वरावर भरोसा ठेवतात परमेश्वर त्यांची ढालच नाही पण तो त्यांचं कवच आहे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो एक खूप महत्वाची गोष्ट, आता एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो. हे जे स्तोत्र दाविदाने लिहिलं, तुम्हाला माहिती हे स्तोत्र त्याने कधी लिहिलं? ज्या वेळेस त्याला त्याच्या सर्व शत्रूंपासून सुटका झाली. तुम्हाला माहितीये
तुम्ही जर बायबलमध्ये बघितलं, दावीद राजा हा खूप चांगला होता आणि विश्वासू होता, देवाच्या मार्गामध्ये चालणारा होता. देवाने त्याला निवडलं. 13 वर्षाचा, सॉरी मला असं वाटतं 17 वर्षाचा असताना त्याला निवडलं. आय थिंक 13 वर्षाचा असताना त्याला निवडलं. त्याला अभिषेक करण्यात आला की तो राजा बनल. हालेलुया. पण प्रियांनो, तो लगेच राजा बनला नाही. इनफॅक्ट असं झालं, ज्यावेळेस दाविदाचं शौर्य शाऊलाने बघितलं, शाऊल हा दाविदाला मारायला निघाला. शाऊलाची इच्छा होती की त्याने दाविदाचा घात करावा आणि कितीतरी वर्ष, तुम्हाला माहितीये का, दाविदाला शाऊलापासून लांब पळावं लागलं आणि कितीतरी संकट त्याच्या जीवनामध्ये आहे. पण प्रियानो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो दाविदाच्या जीवनाविषयी. हे सर्व संकटामधून जात असताना तुम्हाला माहितीये प्रियानो की त्याला जंगलामध्ये राहावं लागलं, गुहेमध्ये राहावं लागलं, कितीतरी प्रकारचे संकट त्याला सहन करावे लागले. कारण तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा व्यक्ती होता, पण त्याने देवाला सोडलं नाही. तो देवाला धरून राहिला. हालेलुया. याला बोलतात भरोसा. आज आपण म्हणजे मी विश्वासाविषयी शिकवत नाहीये, आता मी तुम्हाला भरोशाविषयी शिकवतो. हालेलुया. आणि जो व्यक्ती परमेश्वरावर भरोसा ठेवतो, विशेष करून भरोसा ही अशी गोष्ट आहे की मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर अजून भेटलेलं नाहीये, पण तरी पण मी देवाला सोडत नाही, मी त्याला धरून राहतो. हालेलुया. अजून एक मोठं उदाहरण ना, योब. हालेलुया. योबाच्या जीवनामध्ये खूप संकट आलं, समस्या आल्या, प्रॉब्लेम आले. त्याची स्वतःची बायको त्याला म्हटली देवाला सोडून टाका, देवाला शाप द्या. प्रियांनो, त्याच्या मित्रांनी त्यांच्या शब्दांच्या द्वारे, तुम्हाला माहिती, योबाला इतकं छळलं, पण योबाला माहिती होतं खरोखर ना, परमेश्वर माझ्या बाजूने, परमेश्वर हा खरोखर मला सोडणार नाही. त्याचे मित्र त्याला प्रियांनो खरोखर म्हणत होते की तू पापी आहेस, तू असा आहेस, तू देवाला सोड. पण प्रियांनो, योब, तुम्हाला माहिती, ती सर्व परीक्षा होईपर्यंत त्या परीक्षेमध्ये टिकून राहिला. हालेलुया. याला बोलतात भरोसा. शेवटपर्यंत परमेश्वराला धरून ठेवलं. हालेलुया. दावीद, तुम्हाला माहितीये की जवळजवळ आपण पाहतो ना की 17 वर्ष थांबला त्याला उत्तर मिळण्यासाठी. हालेलुया. योबाला देखील प्रियांनो किती दिवस बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाहीये की किती दिवस योबाने ते सर्व दुःख सहन केलं. पण अनेक दिवस मला असं वाटतं ना योबाला ते दुःख सहन करावं लागलं. पण प्रियांनो, ह्या सर्व दुःख सहन करत असताना योब हा थकला नाही. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, तो देवाला धरून राहिला. आज मी हा विषय यासाठी सुरू केला प्रियांनो, कारण तुम्हाला माहिती आहे आज आपली परिस्थिती देखील योबासारखी, आपली परिस्थिती देखील प्रियांनो दाविदासारखी, की आपल्याला माहिती देव हा कार्य करणार आहे. पण आपण पाहत आहोत आज पूर्ण जगामध्ये आपण पाहतो हा कोरोना व्हायरस आहे, सगळीकडे आपण पाहतो मृत्यूचं वातावरण आहे. पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये असताना प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपला जो भरोसा आहे हा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाहीये. आपल्याला त्या देवाला धरून राहायचंय. जसं दावीद परमेश्वराला धरून राहिला, तसा योब परमेश्वराला धरून राहिला आणि खरोखर त्यांनी परमेश्वराचे चांगुलपणा पाहिला. हालेलुया. त्यांनी ते देवाचे आशीर्वाद प्राप्त केले. आणि मी आज तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छितो, खरोखर जसं बायबलमध्ये असं म्हटलेलं ना की मॉर्निंग मे लास्ट फॉर द नाईट बट जॉय कम्स इन द मॉर्निंग. हालेलुया. की शोक करणं हे रात्री पुरतं आहे, पण सकाळी आनंद येणार आहे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज हे जग, आपला भारत देश विशेष करून रात्रीमधून चाललेला आहे, शोकामधून चाललेला आहे. पण जसं रात्र झाल्यानंतर 100% सकाळ होतेच. हालेलुया. रात्र ही सदा सर्व काळ राहत नाही प्रियांनो. तुम्हाला माहितीये त्याच रीतीने हालेलुया लवकरच
ही कोरोना व्हायरसची रात्र संपणार आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये प्रियानो, आपण ती सकाळ पाहणार आहोत. तो परमेश्वर त्याच्या Yes. लोकांना त्याच्या आशीर्वादाने भरणार. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की आपल्याला दाविदासारखं, आपल्याला इयोबासारखं आपल्याला विश्वासामध्ये टिकून राहायचं. हालेलुया. आपल्याला भरोसा करायचा आहे. आमेन. आता प्रियांनो, 3 महत्वाच्या म्हणजे परमेश्वराने आज माझ्या अंतःकरणामध्ये मी प्रार्थना करत असताना त्याच्या आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी सांगितल्या. प्रियांनो, जो माणूस देवावर भरोसा करतो तो माणूस परमेश्वराला शरण जातो. आपला जर परमेश्वरावर भरोसा आहे तर आपण काय करू, त्या परमेश्वराला आपण शरण जाऊ. हालेलुया. आहे की नाही? आता विचार करा प्रियांनो, जर कोण व्यक्ती आहे, आपण विचार करा ना, की मी जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता हे एक्झाम्पल जरासं बरोबर नाहीये, पण तरी पण मी देतो तुम्हाला. ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे का, पोलीस जर कोणता क्रिमिनल आहे आणि प्रियांनो तुम्हाला माहिती आहे तो पळत आहे पण पोलीस त्याला म्हणत आहे तू शरण ये आणि आम्ही तुला काहीच करणार नाही. आहे की नाही? जर हा जो क्रिमिनल आहे, जो गुन्हेगार आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये तो भरोसा आला, हा हे जे पोलीस म्हणत आहेत हे करतील, तो काय करतो, तो त्याचे हात वर करतो आणि पोलिसांजवळ येतो आणि तो बोलतो, हा मी शरण यायला तयार आहे. हालेलुया. हालेलुया. पण तसंच प्रियांनो, ज्या वेळेस आपण सुद्धा त्या परमेश्वरावर भरोसा करतो, हालेलुया. आता परमेश्वर हा तर खूप चांगला आहे, हालेलुया. त्याच्या चांगुलपणामुळं आपण त्याच्यावर भरोसा करतो, हालेलुया. आणि खरोखर जसं आपण त्या परमेश्वरावर भरोसा करतो, आपण त्याला पूर्णपणे शरण येतो. हालेलुया. शरण येणं हे खूप गरजेचं आहे. जे लोक आपले जीवन परमेश्वराला शरण जे पूर्णपणे देवाला शरण होत नाही, ते देवावर भरोसा करत नाही. जर आपण पूर्णपणे परमेश्वरावर भरोसा करतो तर नक्की आणि नक्की आपण काय करतो, आपण त्याला पूर्णपणे शरण येतो. हालेलुया. आपण बोलतो, देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. हालेलुया. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण त्या देवाला शरण येतो त्याचा परिणाम काय होतो, आपल्या जीवनामध्ये शांती. हालेलुया. हालेलुया. खरोखर एक वचन माझ्या अंतःकरणामध्ये प्रभूने टाकलं. आपण यशया याचा 26 अध्याय, यशया याचा 26 अध्याय, आणि यावेळेस आपण प्रियांनो इथे एक वचन वाचूया. यशया याचा 26 अध्याय आणि 3रं वचन. इथं बायबल सांगतं, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव म्हणजे भरोसा तुझवर असतो. हालेलुया. मी काय सांगितलं, ज्या वेळेस आपण परमेश्वरावर पूर्णपणे भरोसा करतो, आपण काय करतो, परमेश्वराला पूर्णपणे शरण जातो. हालेलुया. आणि या वचनामध्ये सुद्धा तेच म्हटलेले आहे. हालेलुया ना, की काय करा, जर आपण 4थं वचन वाचलं, परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर आपल्याला परमेश्वरावर भाव ठेवायचा आहे, परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. पण परमेश्वरावर ज्यावेळेस आपण भरोसा ठेवतो, भाव ठेवतो, म्हणजेच आपण काय करतो, आपण पूर्णपणे त्या परमेश्वराला शरण येतो. इथं त्याला असं म्हटलं, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, तो माणूस आता दुसरं सर्व विसरून जातो. तुम्हाला माहिती, परमेश्वरावर भाव ठेवणं, परमेश्वरावर भरोसा ठेवणं म्हणजे काय माहिती तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये संकट आहे. अनेकदा असं होतं, आपल्या जीवनामध्ये संकट आहे, समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, आणि अनेक लोक फक्त त्या संकटाकडे पाहतात आणि दुःख करत बसतात, संकटाकडे पाहतात आणि रडत बसतात, संकटाकडे पाहत बसतात आणि चिंता करत बसतात. पण जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो
प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये काय होतं, तो संकटाकडे पाहणं सोडून टाकतो आणि तो त्याचं मन परमेश्वरावर लावतो. तो बोलतो, हे संकट आहे पण मी या संकटाकडे बघणार नाही, कारण या संकटापेक्षा मोठा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तो परमेश्वर मला सहाय्य करणार आहे, तो परमेश्वर माझा आश्रय दुर्ग आहे, तो मला या परिस्थितीतून काढणार आहे. म्हणून मी दुःख करणार नाही, म्हणून मी शोक करणार नाहीये, मी डिस्टर्ब होणार नाहीये या संकटामुळं, कारण देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रियांनो आपण अशा रीतीने परमेश्वरावर भरोसा ठेवतो, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, हालेलुया, त्याला काय होतं, इथं बायबल सांगतं, त्यास तू पूर्ण शांती देतोस. त्या माणसाला पूर्ण शांती प्राप्त होते. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, आज सर्व जगामध्ये खूप वाद सुरू आहे. पण तुम्हाला माहितीये, येशू ख्रिस्त ज्यावेळेस वादळ सुरू होतं, तो होडीमध्ये झोपला होता. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या अंतःकरणामध्ये दुःखी आहात, टेन्शन मध्ये आहात, चिंता करत आहात, तर प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, परमेश्वराला 100% शरण जा. हालेलुया. आणि परमेश्वराला बोला, प्रभू तुम्हाला सहाय्य कर. हालेलुया. कारण मला तुझी शांती पाहिजे. हालेलुया. इथं बायबल सांगतं, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस. काय करतो? पूर्ण शांती. परमेश्वर त्या व्यक्तीला पूर्ण शांती देतो. हालेलुया. का? कारण इथं बायबल सांगतं, त्याचा भाव, त्याचा भरोसा तुझवर असतो. हालेलुया. तर प्रियांनो, आज त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा. प्रियांनो, मला माहिती आहे सगळीकडे समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, पण आपण जर परमेश्वरावर भाव ठेवतो, तर आपण त्या परमेश्वराला शरण येऊ, आणि ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराला शरण येतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये शांती येते. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट ना, आपल्याला काय करायचंय, त्या परमेश्वराला पूर्णपणे शरण घ्यायचं. हालेलुया. आपण पुढे जाऊया आणि प्रियांनो, एक वचन आपण वाचणार आहोत. आपण जर दुसरे राजे याचा 18 अध्याय, दुसरे राजे याचा 18 अध्याय, आणि आपण 5 पासून ते 7, दुसरे राजे याचा 18 अध्याय आणि 5 पासून ते 7 पर्यंत वचन वाचूया. वाचू शकता? 18 अध्याय आणि 5 पासून ते 7. इस्रायलाचा देव परमेश्वर याजवळ त्याचा भाव असे, त्याच्या मागून यहुदाचा सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही. परमेश्वराने मोशाला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या. यास्तव परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यश प्राप्ती होई. त्याने अश्शूरचा राजाविरुद्ध बढावा केला, त्याच्या तो आणखीत राहिला नाही. हालेलुया. प्रियांनो, हे जे वचन आहे हिजकिया राजाविषयी. हिजकिया, आणि बायबल सांगतं, आपण पाहतो की हा जो हिजकिया राजा, त्याच्यामध्ये कोणता गुण होता? त्याच्यामध्ये एक गुण होता की बायबल इथं सांगतं की त्याचा भाव, त्याचा भरोसा परमेश्वरावर. हालेलुया. हालेलुया. इथं म्हटलं, इस्रायलाचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव असे. हे हिजकिया राजाविषयी. हालेलुया. आणि प्रियांनो, तुम्ही बघाल की हा जो हिजकिया राजा होता, त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या राज्याच्या, त्याच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठं संकट हिजकियावर आलं. काय झालं माहिती तुम्हाला? हिजकिया राजाच्या आपण पाहतो की कारकिर्दीमध्ये असं झालं की आपण पाहतो जो अश्शूरचा राजा होता ना, असिरियाचा जो राजा होता, याने आपण पाहतो ना की हिजकिया राजावर प्रियांनो आपण पाहतो की अटॅक केला.
आणि प्रियांनो, तुम्हाला माहितीये का की इतकं भयंकर ती परिस्थिती होती, कारण लाखो सैनिकांना घेऊन हा अश्शूरचा राजा, तुम्हाला माहितीये, हा हिजकिया राजा विरुद्ध लढाई करण्यासाठी आला. प्रियांनो, हे जे त्याचा एक आपण पाहतो ना, जो अश्शूरचा जो राजा होता त्याचं नाव होतं सन्हेखरीब, आणि त्याचा एक आपण पाहतो ना की एक सेवक होता, आणि त्याने अनेक गोष्टी हिजकियाला बोलला आणि परमेश्वराविरुद्ध बोलायला लागला की तुझा देव तुम्हाला तुमचा रक्षण करू शकत नाही. आमचा जो राजा आहे सन्हेखरीब, त्याने सर्व राज्यांना हरवलेले आहे. आणि हा जो हिजकिया राजा होता प्रियांनो, हा यरुशलेम शहरामध्ये बसलेला होता. ते यरुशलेम शहरामध्ये आपण पाहतो ना की जसं आपण पाहतो ना, त्यांना बंदिस्त केलं होतं ना. आपण पाहतो की तो राजा इतका बलवान होता, इतका बलाढ्य होता की त्याने सर्व दुसऱ्या राजांना हरवून टाकलं होतं. आणि प्रियांनो, हिजकिया जो राजा होता प्रियांनो, त्याला देखील प्रियांनो तो लढण्यासाठी आला, पण एकच फरक होता, हालेलुया, की हिजकिया राजाचा परमेश्वरावर भरोसा होता. हालेलुया. आणि प्रियांनो, ज्यावेळेस ना हा सन्हेखरीब नावाचा राजा प्रियांनो मोठ्या गर्वाने देवाविरुद्ध बोलायला लागला है ना, यरुशलेम शहराविरुद्ध बोलायला लागला, आणि तिकडच्या लोकांना जसं ते चितवायला लागले, हा हिजकिया तुमचा बचाव करू शकत नाही, तो तुम्हाला लबाडी करत आहे, तुमचा देव तुमचा रक्षण करू शकत नाही. बघा, ते दुसऱ्या राष्ट्रांचे राजे, त्यांच्या देवांनी त्यांचं रक्षण केलं नाही, मग तुमचा देव तुमचा कसं काय रक्षण करल. तुम्हाला माहिती प्रियांनो, ज्यावेळेस हिजकिया राजाला ना सन्हेखरीबचे जे राबशाके नावाचा तो सेवक होता, आणि ज्यावेळेस हे शब्द प्रियांनो त्याने ऐकले, हिजकियाने काय केले, हिजकियाने आपले कपडे फाडले आणि तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. हालेलुया. तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करायला लागला, हे परमेश्वरा, माझा भरोसा तुझ्यावर आहे. जे दुसरे राष्ट्र होते त्यांचे देव हे देव नव्हते, पण प्रभू तू आमचा देव आहेस, तू खरा देव आहेस. हालेलुया. तू खरा देव आहेस. आणि मग म्हणून आमचा विश्वास आहे की जरी हा बलाढ्य राजा आहे, हा लाखो सैनिकांना घेऊन आलेला आहे, पण प्रभू आमचा भरोसा आहे की तू आमचा बचाव करणार. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर ज्यावेळेस हिजकिया राजा प्रार्थना करायला गेला, जो यशया होता, पण यशया हा ना हिजकिया राजाच्या कारकिर्दीमध्ये यशया संदेष्टा होता. परमेश्वराचा आत्मा यशयावर आला आणि परमेश्वराने म्हटले, हिजकियाकडे जा आणि त्याला सांग की मी तुझी प्रार्थना ऐकली. हालेलुया. यशयाने हिजकियाला सांगितलं ना, तू घाबरू नकोस, तू भिवू नकोस ना, तो राजा परमेश्वराविरुद्ध बोलत आहे, तुझ्या विरुद्ध बोलत आहे, पण परमेश्वर तुझ्या बाजूने लढणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुझ्याद्वारे महान कार्य करणार आहे. आणि खरोखर आपण पाहतो ना, जसं हिजकिया राजा प्रार्थना करत होता, तुम्हाला माहितीये जवळजवळ 2 लाख सैनिक होते, मला असं वाटतं, किंवा त्याच्यापेक्षा जास्त ना. तर बायबल सांगतं काय, तुम्हाला माहितीये का, परमेश्वराने त्याचा देवदूत पाठवला. हालेलुया. आणि त्या देवदूताने, एका देवदूताने त्या 2 लाख सैनिकांना मारून टाकलं. हालेलुया. त्या 2 लाख सैनिकांना एका देवदूताने मारून टाकलं. हा आपण वाचूया ते वचन, आपण जर इथंच. हालेलुया. मला असं वाटतं 19 अध्यायामध्ये ओके, 19 अध्याय आणि आपण 35 पासून ते 37 पर्यंत वचन वाचूया. पासून 19 अध्याय. त्या रात्री असे झाले की
परमेश्वराच्या देवदूताने जाऊन आश्शुरी गोटातले 1,85,000 लोक मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते. मग आश्शुराचा राजा सनेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं त्या रात्री असे झाले की ज्यावेळेस आपण पाहतो हिजकियाने परमेश्वरावर भरोसा केला. हालेलुया. तो देवाला धरून राहिला. तो बोला, देव आमचा बचाव करील, देव आम्हाला सहाय्य करील. आणि यहुदाचे लोक देखील यांनी परमेश्वरावर भरोसा केला. हालेलुया. परमेश्वराने काय केलं, त्या रात्री परमेश्वराने देवदूताला पाठवून आश्शुरी गटातले 1,85,000 लोक मारिले. हालेलुया. म्हणजे जवळजवळ 2 लाख सैनिकांना एका देवदूताने मारून टाकलं. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं मग आश्शुराचा राजा सनेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. हालेलुया. तर आपण पाहतो प्रियांनो, जे देवाची निंदा करतात, जे देवाची थट्टा करतात, प्रियांनो मी तुम्हाला सांगतो देव त्यांना जबरदस्त फटका देतो. हालेलुया. ह्या राजाने देवाची थट्टा केली. तो बोलला, हा तुमचा देव कोण आहे? दुसरे सर्व राष्ट्र त्यांच्या देवांनी त्यांना वाचवलं नाही, तुमचा देव तुम्हाला काय वाचवणार? आणि देवाविरुद्ध अनेक शब्द तो बोलला. पण प्रियांनो, हालेलुया, देवाने देखील एक चांगला फटका त्याला दिला. आणि इथं जर तुम्ही पुढे वाचलं 37 वचनामध्ये, हा जो राजा ज्यावेळेस निनवेमध्ये गेला, तो त्याचा जो देव जी मूर्ती होती त्याच्या समोर गेला आणि तो पूजा बिजा करत असताना तुम्हाला माहिती काय झालं? या राजाच्या मुलांनी त्याचा घात करून टाकला, त्याला मारून टाकलं. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हालेलुया, आपल्याला नेहमी त्या परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. हालेलुया. जसं आपण पाहतो हिजकिया राजाने परमेश्वरावर भरोसा ठेवला, त्याने देवाला सोडलं नाही. बिकट परिस्थिती होती, वाईट परिस्थिती होती, खूप भयंकर समस्या होती. हालेलुया. पण मी तुम्हाला सांगितलं प्रियांनो मगाशी देखील, भरोसा म्हणजे काय? भरोसा म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, जसं दाविदाने, जसं इयोबाने परमेश्वराला धरून राहिले. हालेलुया. तसंच आपल्याला देखील या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराला धरून राहायचंय. हालेलुया. आणि आता ह्या लिस्ट मध्ये हिजकिया राजा देखील आला. हालेलुया. तर विचार करा प्रियांनो, ह्या हिजकिया राजाला इतक्या महान रीतीमध्ये आपण पाहतो परमेश्वराने त्याचा बचाव केला. आता इथं अजून एक महत्वाची गोष्ट दुसरे राजे 18 अध्याय, आणि इथं आपण बघितलं हिजकिया राजाविषयी काय म्हटलं होतं की त्याच्या इस्रायलाचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव म्हणजे भरोसा होता. आणि पुढे आपण पाहतो तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही. परमेश्वराने जे मोशीला आज्ञाविहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या. यास तो परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यश प्राप्ती होई. प्रियांनो, जे देवावर भरोसा करतात, जे देवाला धरून राहतात, प्रियांनो, ते जिकडं कुठं जातील तिथं त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती होते. हालेलुया. प्रियांनो, म्हणजे किती आशीर्वाद आहेत. आपण यशाच्या पुस्तकामध्ये बघितलं, ज्यावेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, आपण त्याला शरण घेतो, देव आपल्याला काय करतो? त्याच्या शांतीने भरतो. आपल्या जीवनामध्ये देवाची शांती येते. बाहेर कितीही संकट असेल, पण जो मनुष्य भरोसा ठेवतो, हालेलुया, त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची शांती असते. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आणि आपण पाहतो दुसरी महत्वाची गोष्ट आता इथं आपण बघतो, जो मनुष्य परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो जिकडं पण जाईल तिकडं त्याला यश प्राप्ती. हालेलुया. इथं म्हटलं हिजकिया जिकडं कुठे जात असे तिथे त्यास यश प्राप्ती होईल. हालेलुया. खरोखर प्रियाने खूप मोठं उदाहरण आपण आज बघितलं हिजकियाचं उदाहरण, हालेलुया, दाविदाचं उदाहरण,
योबाचं उदाहरण, की हे सर्व लोक प्रियांनो हालेलुया संकटामध्ये, समस्येमध्ये, प्रॉब्लेम मध्ये प्रियांनो ते हताश झाले नाही, निराश झाले नाही. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे अनेक लोक आज ना ह्याच्यामुळं पॅन्डेमिकमुळं, कोरोना व्हायरसमुळं निराश झाले, हताश झाले. पण त्याचा फायदा काय आहे निराश होऊन आणि हताश होऊन? ठीक आहे, ओके, सगळीकडे वाईट वातावरण, पण मग आपण पण निराश झालो, आपण पण हताश झालो, तर प्रियांनो त्याचा फायदा काय होणार आहे? आपला पण नाश होणार. पण या उलट प्रियांनो या बिकट परिस्थितीमध्ये, संकटाच्या समयमध्ये आपण देवावर भरोसा ठेवला, हालेलुया, आपण त्या परमेश्वराला धरून राहिलो, हालेलुया, तर काय होणार आहे माहिती तुम्हाला प्रियांनो? आपण खरोखर निराश होणार नाही. आपण बघितलं त्या देवाला धरून राहिलं. पहिली गोष्ट, देव आपल्याला त्याच्या शांतीने भरल, आणि दुसरी गोष्ट, तो तुम्हाला यशस्वी करल. कारण हिजकियाविषयी काय म्हटलं? तो जिकडं जात असेल तिकडं त्याला यश मिळालं. दावीद यशस्वी झाला कारण तो काय बोलला? मी परमेश्वरावर भरोसा ठेवला. इयोब काय झालं? संकटामधून जावं लागलं, पण शेवटी जे गेलं त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिलं. हालेलुया. आणि जर तुम्ही आणि मी सुद्धा परमेश्वरावर भरोसा, आपल्याला समजत नाहीये हे का होतंय, इतक्या केसेस वाढत आहेत, इतके लोक मरत आहेत, आणि आपण विचार करत आहे हे काय होते प्रभू, काय होते? प्रियांनो, चिंता करून, निराश होऊन, हताश होऊन प्रियांनो जग या परिस्थितीमधून निघणार नाही. हालेलुया. त्याच्यामध्ये आपली पण भर पडत आहे. हालेलुया. पण ह्या उलट विचार करा, या परिस्थितीमध्ये आपण जर प्रार्थना केली, आपण परमेश्वरावर भरोसा केला, आपण देवाला मागत राहिलो, प्रभू तू कार्य कर, हालेलुया, काय होईल? ही परिस्थिती लवकर बदलेल. पण आपण हताश निराश होऊन काय होणार आहे? अजून वाढेल ही परिस्थिती. आणि मग म्हणून आज एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आपल्याला निराश आणि हताश या परिस्थितीमध्ये व्हायचं नाही. आमेन. एक दुसरी महत्वाची गोष्ट बायबलमध्ये आपण पाहतो ना, अजून एक इन्सिडेंट लिहिलेला आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जो पाऊल होता, फिलिप्पिकरास पत्र ज्यावेळेस त्यांनी लिहिलं ना, फिलिप्पिकरास पत्रामध्ये एक वचन अनेकदा तिथे लिहिलेलं आहे, आणि तिथं तो काय म्हणतो? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, पाऊल ज्यावेळेस फिलिप्पिकरास पत्र हे लिहित होता त्यावेळेस तुम्हाला माहिती तो कुठं होता? तो एका जेलमध्ये होता. कुठं होता? तो एका जेलमध्ये होता. आणि त्या जेलमध्ये विचार करा, त्यावेळेस काय आपल्यासारखे चांगले जेल नव्हते. त्याला डंजन म्हणण्यात यायचे. खड्डा असायचा आणि त्या खड्ड्यामध्ये या लोकांना बांधून ठेवायचे. तुम्हाला माहिती त्यांच्या हात पाय साखळ्यांनी बांधलेले असायचे. अशा रीतीने तुम्हाला माहिती आहे पाऊल त्या डंजन मध्ये होता. त्याच्या अंगावरून उंदीर फिरत होते, किडे चावत होते, आणि गोष्टी होत होत्या. पण या सर्व परिस्थितीमध्ये पाऊल काय म्हणत होता? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हालेलुया. तर प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बाहेर वाईट परिस्थिती आहे, पण प्रियांनो देवाने त्याचा आनंद पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये टाकलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला देवाच्या स्तुतीमध्ये, आराधनेमध्ये आपल्याला राहायचंय, आणि मग काय होणार आहे माहितीये का? हा जो आनंद आहे हा बाहेर येणार आहे. हालेलुया. प्रियांनो, परिस्थितीकडे म्हणून आपल्याला बघायचं नाहीये, आपल्याला त्या परमेश्वराकडे बघायचं आहे. हालेलुया. जसं विचार करा, पाऊल त्या जेलमध्ये त्याला बांधलेले, पण तरी पण प्रियांना तो काय करत होता? प्रभूमध्ये आनंद करा. हालेलुया. खरोखर आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, आपल्याला भरोसा करायचा आहे, आपल्याला त्या परमेश्वराला धरून ठेवायचं आहे. कठीण प्रसंगामधून संपूर्ण जग चाललंय. जसं दावीद 17 वर्ष परमेश्वराला धरून ठेवला, उत्तर मिळायला 17 वर्ष लागले. योबाला अनेक दिवस लागले प्रियांनो. हिजकियाला देखील प्रियांनो परमेश्वरावर भरोसा ठेवावा लागला.
आणि प्रियांनो, खरोखर म्हणून आता ही तुमची आणि माझी पाळी या संकटाच्या समयामधून आपण जात असताना त्या देवाला धरून राहायचंय. आणि जसं आज आपण बघितले, जे परमेश्वरावर भरोसा ठेवतात देव त्यांना शांती देणार आहे. तो परमेश्वर प्रियांनो खरोखर त्याचा आनंद आपल्या अंतःकरणामध्ये टाकणार आहे. आणि शेवटी जसं हिजकियाविषयी लिहिलं, हालेलुया ना, की परमेश्वराने त्याला त्या सर्व संकटातून मुक्त केलं. देवाने त्याचा देवदूत पाठवला. हालेलुया. प्रियांनो, अनेक उदाहरणं आहेत बायबलमध्ये, अनेक उदाहरणं आहेत. हालेलुया. की खरोखर अनेकांना संकटामधून जावं लागलं. विचार करा, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे देवाचे लेकरं होते. पण प्रियांनो, देवाच्या नावामुळं त्यांना विचार करा अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. प्रियांनो, विचार करा, दानियाला त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. पण ह्या लोकांनी परमेश्वरावर भरोसा केला. हालेलुया, हालेलुया. आणि देवाने त्या प्रत्येक वाईट परिस्थितीमधून त्यांना बाहेर काढले. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सुद्धा बाहेर काढणार. घाबरू नका, भिवू नका. तो परमेश्वर ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो देव तुमचा आणि माझा देव आहे. आणि तो तुम्हाला आणि मला सहाय्य करणार. हालेलुया. ओके, तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. प्रभू, आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या वचनामधून तू आम्हाला उत्तेजन दिलेलेस की आम्ही नेहमी तुझ्यावर भरोसा ठेवावा. प्रभू, आज आम्हाला सर्वांना सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याने प्रत्येकाला भर. पिता, आज जे वचन प्रभू आम्ही ऐकलेले की खरोखर पिता, जसं दाविदाने तुझ्यावर भरोसा ठेवला. पिता, आज आम्ही तुझ्या वचनामधून बघितलं प्रभू, खरोखर जसं आम्ही पाहिलं की हिजकियाने तुझ्यावर भरोसा ठेवला, इयोबाने तुझ्यावर भरोसा ठेवला. पिता, आता ही आमची वेळ आहे की आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवावा. या सर्व परिस्थिती आम्हाला समजत नाहीये, पण प्रभू आम्हाला माहिती आहे आमचा भरोसा तुझ्यावर आहे. आणि तू या सर्व वाईट गोष्टीमधून देखील पिता तू काहीतरी चांगलंच करणार. प्रभू, तू तुझ्या लेकरांना विजयी करणार आहेस, तुझ्या लेकरांना आशीर्वादाने भरणार आहेस. म्हणून धन्यवाद देतो. पिता, आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व सन्मान देतो. पिता, या हे जे सर्व तुझे लेकरं आज प्रभू ही सभा बघत आहेत, प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझा आनंद यांच्या अंतःकरणामध्ये टाक. प्रभू, जसं पाऊल म्हटला, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही बलवान राहावं, तुला धरून राहावं, म्हणून तुझी ही कृपा आम्हाला सर्वांना. आणि प्रभू, खरोखर तू सहाय्य करतेस, म्हणून धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव आम्ही तुझ्या नावाला उंच करतो. पित्या, आमची प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. हालेलुया. ओके प्रियांनो, तर खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद. प्रियांनो, आपण त्या देवाला धरून राहूया. खरोखर शेवटपर्यंत आपल्याला त्याला सोडायचं नाही. प्रियांनो, ही वेळ आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये आपण यावेळेस देणार आहोत. यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचूया आणि आपलं अर्पण त्या देवाच्या राज्यामध्ये देऊया. यास आपण गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि यावेळेस आपण 7 आणि 8 वचन वाचूया. बायबल इथं सांगतं, फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर इथं बायबल सांगतं ना की माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. तुम्ही ना जे पेरणार त्याचंच तुम्हाला काय मिळणार आहे, पीक मिळणार. बायबल सांगतं, जो देह स्वभावासाठी म्हणजे या देहासाठी जगातल्या गोष्टींसाठी जे पेरतो
त्याला या जगातील गोष्टींपासून नाशाचं पीक मिळेल. आपण जर फक्त या शरीरासाठी आपण पेरणी करत आहे प्रियांनो, तर आपल्याला बायबल सांगतं नाशाचं पीक मिळेल. पण बायबल इथं सांगते जो आत्म्यासाठी पेरतो, हालेलुया, जो कशासाठी पेरतो? आत्म्यासाठी पेरतो. बायबल सांगतं त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे विचार करा प्रियांनो, आत्म्यासाठी पेरतो म्हणजे काय? देवाच्या सेवेसाठी पेरतो, देवाच्या वचनासाठी पेरतो. हालेलुया. त्यास आपण देवाच्या वचनासाठी आपण आपलं अर्पण देणार आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये या वचनापासून आपल्याला सार्वकालिक जीवन हे पीक मिळणार आहे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आपण आपलं अर्पण, आपण आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊया. प्रियांनो, आपल्या चर्चचं अकाउंट देखील आहे, त्या अकाउंट मध्ये देखील ऑनलाईन तुम्ही तुमचं ऑफरिंग पाठवू शकता किंवा तुम्ही चर्च मध्ये देखील येऊन तुम्ही तुमचं अर्पण, तुम्ही तुमचे दशमांश देऊ शकता. पण ऑफकोर्स तुम्हाला तुम्ही ज्या चर्च मध्ये येतात केवळ 2 लोकांना, 2 व्यक्तींना एका वेळेस अलाउड आहे. ज्या कोणाला तुमचं अर्पण द्यायचं असेल तुम्ही 2 लोक चर्च मध्ये येऊन तुम्ही तुमचं अर्पण देऊ शकता. हालेलुया. याच प्रियांनो, आपण एक गीत घेऊया. यावेळेस वर्शिप टीम पुढे येईल आणि एक गीत ते गातील आणि आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहचान हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहचान हूँ, मुझ में वो जिंदा है। बड़ी ताकत है, नहीं भूलना है, बड़ी ताकत है, नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहचान हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु के अधीन है, दुनिया की ताकतें यीशु के अधीन है। यीशु के अधीन है, दुनिया की ताकतें यीशु के अधीन है। सारी बीमारियां यीशु के अधीन है, आर्थिक शक्तियां यीशु के अधीन है। सारी बीमारियां यीशु के अधीन है, आर्थिक शक्तियां यीशु के अधीन है। वही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, वही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। हालेलुया. यास आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद देतो की तुझं वचन सांगतं जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. आज पित्या, तुझ्या लेकरांनी ज्या सर्वांनी त्यांचं अर्पण, त्यांचे दशमांश प्रभू तुझं कार्य या जगामध्ये वाढण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी ज्या सर्वांनी त्यांचं अर्पण पेरलेले आहे, या क्षणी त्यांच्या जीवनामध्ये प्रभू सार्वकालिक जीवन, तुझे सर्व आशीर्वाद मोकळे केलेस, आम्ही धन्यवाद. सर्व शाप तू नष्ट केलेस, आम्ही धन्यवाद. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पित्या तुझी शांती दिलीस, आम्ही धन्यवाद. येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. याच प्रियांनो, आपण शेवटची प्रार्थना करण्या अगोदर आपण वचनाची कबुली करूया. कारण आपण बघितलं, आपण जे आपल्या मुखाने बोलणार तेच आपल्याला प्राप्त होणार. यावेळेस आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि सर्वजण माझ्या मागे बोला. प्रभू येशू धन्यवाद, तुझ्या मोलवान रक्ताच्या द्वारे तू मला निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र बनवलेला. येशू
येशू तुझ्याद्वारे तुझ्याद्वारे मी नीतिमान बनलो आहे. मी नीतिमान बनले आहे. मी ख्रिस्त येशूमध्ये मी ख्रिस्त येशूमध्ये नवीन उत्पत्ती आहे. नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व होऊन गेलं, जुनं सर्व होऊन गेलं. पहा सर्व काही पहा सर्व काही नवीन झाला. नवीन झाले आहे. प्रभू येशू प्रभू येशू तुला बसलेल्या फटक्याने, तुला बसलेल्या फटक्याने, तुला बसलेल्या माराने तुला बसलेल्या माराने मला आरोग्य मिळाला. मला आरोग्य मिळालं आहे. तुम्हाला रोग मुक्त करणारा तुम्हाला परमेश्वर, रोग मुक्त करणारा परमेश्वर, यहोवा राफा तू यहोवा परमेश्वर, राफा परमेश्वर आहेस. माझे सर्व विकार, माझे सर्व विकार, माझे सर्व आजार, माझे सर्व आजार प्रभू येशू प्रभू येशू क्रूस खांबावर वाहून दिले आहे. वाहून दिले आहे. तुला बसलेल्या फटक्याने तुला बसलेल्या मी फटक्याने पूर्णपणे मी पूर्णपणे निरोगी झालो. निरोगी झाले. प्रभू येशू प्रभू येशू तू माझ्यासाठी तू त्या माझ्यासाठी क्रूस खांबावर त्या क्रूस खांबावर शापित झाला शापित झाला की मला अब्राहमाला की मला अब्राहमाला दिलेला आशीर्वाद दिलेला आशीर्वाद प्राप्त व्हावा. प्राप्त व्हावा. मी कबूल करतो. मी कबूल करते. मी अब्राहमाला दिलेल्या मी अब्राहमाला दिलेल्या आशीर्वादांमध्ये आशीर्वादांमध्ये रोज चालत आहे. रोज चालत आहे. मी त्या झाडासारखा आहे. मी त्या झाडासारखा आहे. मी पाण्याच्या प्रवाहाजवळ जे पाण्याच्या प्रवाहाजवळ जे काही मी करतो जे काही मी करते त्यामध्ये परमेश्वर त्यामध्ये परमेश्वर मला यशस्वी करतो. मला यशस्वी हालेलुया. Amen. Hallelujah. आपण सर्वजण प्रभूला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Oh, Lord. hallelujah, I praise you, hallelujah, exalt you, King of hallelujah. kings and Lords of Rabba, lords. I give you praise, glory, and honor. Hallelujah. पिता मी धन्यवाद देते आज प्रत्येक तुझ्या लेकराच्या जीवनावर प्रभू तुझा पूर्ण आशीर्वाद तू या क्षणी मुक्त केलास. मी धन्यवाद देते. पिता प्रत्येक रोगी व्यक्ती निरोगी झाला म्हणून मी धन्यवाद देते. सर्व शाप येशू तुझ्या रक्तामध्ये नामध्ये नष्ट झाले Yes, thank you, म्हणून Lord. धन्यवाद Thank you, देते. Jesus. सैतानाची सर्व शक्ती शून्य झाली म्हणून तुला धन्यवाद देते. Hallelujah. Thank पिता you, तू Lord. प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. तुझ्या सामर्थ्याने भरलंस. आम्ही धन्यवाद देतो. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा तुला देतो. ही पूर्ण वेळ तिथे आम्ही तुझ्या हातामध्ये Yes, Jesus. धन्यवाद पित्या. आमची प्रार्थना ऐकलीस. आजची सभा आशीर्वादित केलीस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. Amen. आमेन. आणि आता आपला देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ. Amen. आमेन.